दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जव्हार मोखाडा परिसरात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि इथले शेतकरी खरीप स्वरूपाची शेती मोठ्या प्रमाणावर करतात। गेल्या काही दिवसांपासून भात लावणीला सुरुवात झाली असून 15 ते 20 दिवस होऊन सुद्धा पावसाचं समीकरण बिघडल्याचं दिसून येत आहे। एक दिवस पडतो तर 5-6 दिवस पाऊसच नाही, म्हणून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण झाली। अनेक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले, त्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊसच नाही। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी करण्यासाठी सुरुवात केली, पण यावर्षी पावसानं उशिरा हजेरी लावली। जूनच्या 15 तारखेला थोडाफार पाऊस पडला, पुन्हा काही दिवस पावसानं दडी मारली होती, पण पुन्हा काही दिवस कोसळला आणि पुन्हा गायब झाला। अशा रीतीनं पावसानं लावलेल्या लपंडावामुळे शेतकरी हवालदिल झाला। तुम्ही ट्रॅक्टरचा वगैरे वापर नाही करत? नाही नांगरानीच करता पूर्ण शेती? बरं, किती एकर शेती असेल तुमची? आमचे काय थोडं माहिती नाही, थोडाले करायचे ते मग थोडाले येते असा। हां, तुमचा गाव कोणता? नंदनवाळ जव्हारमध्येच येतं ना? बरं, आणि पोरं वगैरे मुलं? 2 मुलं आहेत। काय करतात ती? हां, असं असं। बरं, ही इकडे शेती कोणाची दिसते ती? असं। सुरुवातीला पाऊस पडल्यावर अनेकांनी लगेचच पेरण्या केल्या होत्या। काही शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया सुद्धा गेल्या, पण आता जुलै महिन्यामधला अर्धा महिना उलटून गेला तरी पावसाची दांडीच। शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडत असल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त करणारे गरमीचं वातावरण थंड झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। सध्या हळवी व गरवी भात शेती करण्याची लगबग सुरू आहे। पावसाच्या सततच्या दांडीमुळे अजून निम्म्याहून कमी झाल्याचं शेतकरी सांगतात।